आज संडे होता. दिवसभर घरातच होतो. काही असा स्पेशल प्लॅन नव्हता. मग संध्याकाळी फार थोडंसं बोर झाल्यासारखं झालं होतं. म्हणून विचार केला चला कुठेतरी बाहेर भटकून येऊया. म्हणून असं सहजच बाहेर फिरायला निघालो होतो. मला जरा परफ्यूम्स बघायचे होते म्हणून एका परफ्यूमच्या दुकानासमोर थांबलो. पण तिथेच हे असे ना बर्ड्स होते. ते संक्षाला पाहून फार छान वाटलं म्हणून तिच्यासाठी थोडा वेळ हे बघत उभा राहिलो होतो. हे पक्षी आपल्याला बघायला तर छान वाटले, पण त्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे जीवन त्यांच्यासाठी चांगलं आहे का? एक मनात विचार येऊन गेला. यांच्याकडे पंख आहेत, मोकळं आकाश आहे, तरीही हे पिंजऱ्यात कैद आहेत. त्यांना ना उडता येतंय ना त्यांचा जीवनाचा आनंद घेता येतोय. असो, मग फिरता फिरताना असंच इकडे तिकडे फिरताना अचानक एक ठिकाण दिसलं. मला वाटतं हे हिडन प्लेस म्हणलं तर खूपच चांगलं होईल. इतकं छान सुंदर आणि शांत होतं ना इथं, खूप छान वाटलं जाऊन. जाता जाता एका ठिकाणी अशीच नजर पडली, काय आहे म्हणून बघायला आतमध्ये आलो तर हे छान दोन्ही साईडला पाणी आणि मधून एक छान रस्ता जात होता. जास्त लोकांना हे माहीत नाही आहे बहुतेक, त्यामुळे कचरा वगैरे पण असं नव्हतं. खूप छान आणि स्वच्छ जागा होती ही. आणि आम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलो होतो, त्यामुळे तर ते वातावरण खरंच खूप आल्हाददायी होतं. संक्षा पण फार एन्जॉय करत होती तिथे. छान खेळत होती. पाण्यामध्ये दगडं वगैरे टाकून मजा घेत होती ती. एवढी सगळी दगडं असून पण ना तिला दगडांची कमतरता होती. मला मोठी दगडं पाहिजेत, मोठी दगडं पाहिजेत म्हणून ती इकडं तिकडं शोधत होती. आम्ही बोलत होतो की छोटी छोटी जे आहेत तेच टाक, पण ते तिला नको होते. तिला तर मोठे मोठेच टाकायचे होते आतमध्ये. आणि आम्हाला भीती की तिथून पाय वगैरे घसरला आणि खाली गेलं तर, म्हणून मी तिला नेहमी पकडूनच ठेवलं होतं. असं नको व्हायला की नजर हटी आणि दुर्घटना घटी. मग बराच वेळ तिथंच मन शांत होईपर्यंत टाईम स्पेंड केला. आणि आज येताना मार्केट होतं, तर मार्केटमधून थोडेसे माझे कांदे संपले होते, ते घेऊन आली. सोबतच फळं पण घेऊन आली. बाकीचं पण काही सामान आणलं होतं, ते वेळेवर जाग्यावर व्यवस्थित लावून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी काही त्रास नाही होत. आणि इथं पाहिलं मी शूटिंग करत करत काम करते, तर हे मला चिडवत होते, त्यामुळंच मी हसत होती. रोजची कामं तर आहेतच, त्याच्यासोबत काहीतरी नवीन करायचं असेल तर काय चुकीचं आहे ना. मी दुसऱ्यांचे व्हिडिओज बघते, ते बघून छान वाटतं. मग एक छंद म्हणून मीही चालू केले. बघूया कितीपर्यंत जाते आणि कुठेपर्यंत चालता येते. ऑफिस आणि घर सांभाळत जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत जाईल. सोबतच संक्षासाठी एक सँडल पण आणलं होतं. आता पावसाळा चालू होतोय त्याच्यामुळे तेच घेतलं होतं. घरी आल्यानंतर स्कूलमधून मेसेज पण आला होता. दुसऱ्या दिवशीचं टाईम टेबल दिलं होतं, तर तिचीच मी बॅग पॅक करून ठेवत होते, जेणेकरून उद्या काही त्रास नाही होणार आणि गडबड पण नाही होणार. मार्केटमधून आज आम्ही दोघींनी पण ना गॉगल घेतले होते. तेच आम्ही घालून बघत होतो की कसं दिसतंय. थोडासा गॉगल घालून शायनिंग मारून झाल्यानंतर परत घेतलं रात्रीच्या जेवणाला. रात्री जास्त भूक नव्हती, त्यामुळे फक्त राईसच बनवलं होता, कारण सकाळी चिकन बनवलं होतं आणि त्याचंच भरपेट जेवण झालं होतं. तर आणि मी असं हे मसाल्याची कढईमध्ये आधी भात मिक्स करून घेते, तो जो मला फार आवडतो. हे खाण्याची मजा काय सांगू तुम्हाला. वाव, खरंच छान जेवण झालं. अशा रीतीने आमचा संडे संपलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून तुम्हीही नक्की सांगा. तुम्हीही असं कढईला लागलेला मसाला पुसून खाता का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.